जय शंभूराजे मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेकबॉय मराठी या यूट्यूब चॅनलवर। जर तुम्हाला तुमचे इंस्टाग्रामचे अकाउंट आहे, जर तुम्ही जय शंभूराजे मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेकबॉय मराठी या यूट्यूब चॅनलवर। तुम्हाला थंबनेल बघून समजत असेल की आजचा व्हिडिओ कुठल्या टॉपिकवर आहे। जर तुमचं इंस्टाग्राम अकाउंट आहे, हाय असं इंस्टाग्राम अकाउंट आहे, दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीने जर फेक इंस्टाग्राम अकाउंट जर काढलं असेल तर ते तुम्ही कशा पद्धतीतून बंद करू शकता ते तुम्हाला मी सांगणार आहे। जर समजा तुमचं एखादं फेक इंस्टाग्राम अकाउंट काढलं असेल आणि त्याच्यावर तुमचे फोटोज व्हिडिओज जर अपलोड केले असतील तर तुम्ही इझिली ते अकाउंट आहे ते बंद करू शकता। कशा पद्धतीतून बंद करायचं हे प्रॉपर तुम्हाला डिटेल्समध्ये माहिती देणार। बऱ्याच जणांचं जे काही असतं इंस्टाग्राम अकाउंट ते फेक इंस्टाग्राम अकाउंट काढलं असतं। एक गोष्ट लक्षात ठेवा, एक तर तुमची पॉप्युलॅरिटी जी की असते ती जास्त प्रमाणात जर बाहेर असेल, म्हणजे तुम्ही जर एखाद्या सोशल मीडियावर किंवा कोणतेही इतर कोणतेही काम करत असताना इंस्टाग्रामवर जर तुम्ही ते जे व्हिडिओज म्हणा किंवा फोटोज रेग्युलर अपलोड करत असाल आणि तुमचे फॉलोअर्स जे काही जास्त असतील तर तुम्हाला माहिती असेल तुमचं फेक इंस्टाग्राम अकाउंट ते काढलं जाऊ शकतं। दुसरी गोष्ट तुम्हाला ब्लॅकमेल सुद्धा केलं जाऊ शकतं तुमचं फेक इंस्टाग्राम अकाउंट काढून तुमचं जे की पब्लिश अकाउंट असेल तर। ओके, त्या कंडिशनमध्ये ते तुम्ही इंस्टाग्राम अकाउंट ते इझिली बंद करू शकता। कशा पद्धतीतून बंद करा सगळं काय सांगतो, डायरेक्ट आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय डिटेल्समध्ये ते आपण जाणून घेऊ। तर आता आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर आलो आहे। सगळ्यात पहिले सांगतो, बऱ्याचशाच जणांना जे की असतं त्यांचं फेक अकाउंट आहे त्याला रिपोर्ट मारता येत नाही, कारण की रिपोर्ट मारल्याशिवाय तुमचा अकाउंट आहे ते बंद करता येत नाही। बरेचसे जण काय म्हणतात की स्टोरीला लावतात, ते पण बरोबर, स्टोरीला लावल्यानंतर बरेचसे जण जर रिपोर्ट मारले तर इझिली ते अकाउंट आहे ते डिलीट होणार तुमचं, तुमच्या व्यतिरिक्त जी फेक अकाउंट असेल। तर कशा पद्धतीने रिपोर्ट मारायचा काय सगळं काय डिटेल्समध्ये सांगतो। सगळ्यात पहिले तर एक गोष्ट करायची, तुम्हाला इंस्टाग्राम असेल ते अपडेट करून घ्यायचं। बरेचसे जण अपडेट करत नाहीत त्यामुळे त्यांना ती नवीन ऑप्शन्स असतात ते भेटत नाहीत आणि ते कमेंट्समध्ये म्हणतात आम्हाला हा ऑप्शन भेटत नाही। त्यासाठी तुम्हाला घ्यायचा इंस्टाग्राम अपडेट करून घ्यायचा। अपडेट जर नसेल तर अपडेट केल्यानंतर तुम्हाला घ्यायचा इंस्टाग्राम असेल ते तुम्हाला ओपन करून घ्यायचा। ओपन केल्यानंतर सगळ्यात पहिले तर तुम्हाला घ्यायचा ज्या व्यक्ती, जसं की आता रँडमली मी ही माझी की अकाउंट आहे ते ओपन करून घेतो। ओके, त्यासाठी तुम्हाला घ्यायचा ज्या व्यक्तीने तुमचं फेक अकाउंट काढलं आहे त्याचा अकाउंट तुम्हाला ओपन करून घ्यायचा। ओपन केल्यानंतर तुम्हाला ते 3 लाईन्स तुम्हाला दिसतील, या 3 लाईन्सवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आणि त्यानंतर येथे तुम्हाला रिपोर्टचा ऑप्शन भेटेल, त्या रिपोर्टच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा। त्यानंतर इथे अशा पद्धतीने इंटरफेस आल्यानंतर तुम्हाला जो की लास्टचा समथिंग अबाउट दिस इज अकाउंटचा ऑप्शन आहे त्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे। त्यानंतर जो की 1 नंबरचा जो की हा ऑप्शन आहे ह्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे। ज्यावेळेस ह्या ऑप्शनवर क्लिक करणार त्यानंतर इथे मीचा एक ऑप्शन आहे यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे। त्यानंतर 48 तासाच्या आत तुमचं जे की फेक अकाउंट आहे ते सगळ्यात पहिले ते चेकिंग केलं जातं की हे फेक अकाउंट आहे का नाही, सगळं काय माहिती केली जाते आणि डायरेक्ट आहे ते अकाउंट डिलीट केलं जातं, म्हणजे ते अकाउंट ते बॅन केलं जातं। ही गोष्ट लक्षात ठेवा। दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो काय करायचं आहे, तुम्ही एकट्याने जर रिपोर्ट मारला तर काही कंडिशनमध्ये ते अकाउंट बॅन होत नाही, कारण की एका रिपोर्टमध्ये ते लक्ष देत नाहीत। बरेचशाच जणांना काय होतं, तुम्ही जर एकट्याने रिपोर्ट केला तर ते अकाउंट आहे ते बंद होत नाही आणि बरेचशाच जणांसोबत पण झालं आहे। आणि बरेचसे जण तुम्हाला पण माहिती आहे काय करतात, इंस्टाग्राम स्टोरीमध्ये सांगतात की अशा व्यक्तीचं माझं फेक अकाउंट काढलं तुम्ही रिपोर्ट मारा, अशा पद्धतीने सांगतात। तर तुम्हाला पण सांगेन काय करायचं आहे, अशी जर कंडिशन आली तर तुम्ही डायरेक्ट स्टोरी लावा किंवा तुमच्या मित्राला किंवा कोणाच्याही ह्याच्या स्टोरी लावू शकता। ही अकाउंट आहे त्याची लिंक खाली द्या आणि डायरेक्ट ह्या स्टोरीने आपली जी की फेक अकाउंट काढलं आहे डायरेक्ट ह्याला जाऊन तुम्ही अशा पद्धतीने रिपोर्ट मारू शकता। अशी तुम्ही माहिती दिल्यानंतर समजा एका जी हे अकाउंट आहे हे जे 100 रिपोर्ट गेले तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो, 48 तासाच्या आत आहे इंस्टाग्राम लगेच लक्ष देते की बाबा 100 रिपोर्ट आले, त्यामुळे लगेच ते इंस्टाग्राम अकाउंट आहे ते डिलीट होतं जे कोणतेही अकाउंट असेल। तर अशा पद्धतीत तुम्ही कोणत्याही अकाउंटला ते रिपोर्ट मारू शकता, कोणतेही असेल तुमचं फेक अकाउंट काढलं असेल तर। एकदम सिंपल ट्रिकमध्ये। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तर जास्तीत जास्त शेअर नक्की करा। तर चला आपण भेटू उद्याचे एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ।